जाणं गरजेचं आहे का? घरी थांबून कसं चालेल? फॅक्टरीत खूप कामं आहेत ना. खूप कामं आहेत ना आपल्याला इंद्रा. जावं तर लागेल ऑफिसला. लेट्स गो. काहीच ऍडजस्ट नाही होऊ शकत का? सॉरी राणी, खरंच होणार नाही. खूप काम आहेत अगं, वर्कलोड खूप आहे. इंद्राला विचार ना. हो ना इंद्रा? हे बघ, कामं नसती ना तर इंद्रा काय, मी सुद्धा थांबले असते इथे. नाही ठीक आहे, काम महत्वाचं आहे शेवटी. ओके, तुम्ही जा, पण वेळेत घरी या, लवकर या. तनिषा, खूप लेट झालाय. मी माझ्या कारने पुढे होतो, तू ये तुझ्या वेळेनुसार. अरे पण तुम्ही दोघं एकाच ठिकाणी चाललायत ना, मग वेगवेगळ्या गाड्यांनी का जाताय? राणी, एकाच गाडीने जा. एका ठिकाणी जाण्यासाठी 2-2 गाड्यांचं पेट्रोल कशाला जाळायचं बरं? जा तुम्ही सोबत. असं काय करताय? राणी बरोबर बोलते इंद्रा. आपण एकत्र जाऊया. ठीक आहे. बाय बाय. इंद्रा, गाडी थांबव. काय झालं? मला 1 मिनिट थांबव ना गाडी प्लीज. ओके ओके. काय झालं? सी, आय वॉन्टेड टू क्लिअर समथिंग. म्हणून मी गाडी थांबवायला सांगितली. उगाच तुझा गैरसमज व्हायला नको म्हणून मला काहीतरी क्लिअर करायचं होतं. मी तुझ्यासोबत गाडीत आलेलं तुला आवडलेलं नाही आहे हे माहिती आहे मला, पण राणीला शंका यायला नको म्हणून आले मी तुझ्यासोबत. बरं, मग मला थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. हे बघ, मला माहिती आहे मी परत परत तेच बोलतीये, पण आपल्यात त्या रात्री जे काही झालं ना त्याचा त्रास होतोय मला. घुसमट होतीये माझी इंद्रा, आणि हे सगळं मी कुणाला सांगू शकेन अशी एखादी मैत्रीणही नाहीये माझी. एस्पेशली अ फिमेल फ्रेंड हू कॅन अंडरस्टँड. हां, राणी आहे, तशी एखादी मैत्रीण पण नाहीये. एस्पेशली अ फिमेल फ्रेंड हू कॅन अंडरस्टँड. हां, राणी आहे, पण हे सगळं तिला कसं सांगणार ना. म्हणून तुला एक हंबल रिक्वेस्ट आहे माझी. लेट मी एक्सप्रेस माय सेल्फ इन फ्रंट ऑफ यू. मला एक्सप्रेस होऊ दे आज. इंद्रा, आपल्या त्या रात्री जे काही झालं ना ते मी नाही विसरू शकत. मीच काय, माझ्या जागी जर दुसरी कोणी मुलगी असती ना तर ती सुद्धा विसरू शकली नसती. कारण आम्हा मुलींसाठी हे सगळं सोपं नाही आहे, नसतं. फॉर यू गाईज इट्स लाईक रात गई बात गई. सोपं असतं ना तुमच्यासाठी, पण आम्हाला अवघड जातं लेट गो करणं. कारण आम्ही मुली सगळ्या गोष्टीत जीव ओततो, अगदी मनापासून करतो सगळं. मग ते प्रेम करणं असू दे, आपल्या पार्टनरवर चिडणं असू दे, भांडणं करणं असू दे, त्याचा रागराग करणं असू दे, सगळं मनापासून. वी डोंट फेक एनिथिंग. त्यामुळे त्रास आम्हाला जास्त होतो. त्या रात्रीनंतर सगळं बदललंय इंद्रा. खूप काही घडलंय आपल्या आयुष्यात. तुझी राणीची भांडणं झाली, ती घर सोडून निघून गेली. हां, आबांनी इनिशिएटिव्ह घेतलं नसतं तर ती परत आलीही नसती. मी तुला एक गोष्ट सांगू,
लेट मी बी ऑनेस्ट, तू जेव्हा जेव्हा राणीच्या जवळ जाशील तेव्हा तेव्हा तुला ती रात्र आठवेल. आणि तू हे बदलू नाही शकणार, कधीच नाही. त्या रात्रीही मी तुझ्याकडे कुठल्याच इंटेन्शनने आले नव्हते. आय हॅड झिरो इंटेन्शन, ट्रस्ट मी. आपण कामाबद्दल बोलणार होतो, कामाचंच बोलणार होतो. माझे कपडे ओले झाले म्हणून तू राणीचा ड्रेस दिलास मला, त्यातही काही इंटेन्शन नव्हतं हा माझं. थोडं रिलॅक्स वाटावं म्हणून आपण ड्रिंक घेतली अँड यू लॉस्ट युअर सेन्स. आणि त्यानंतर पुढे झालं तुझं. साधारण किती वेळा तू मला तीच गोष्ट रिपीट करून सांगितलीस, तुझं तुला तरी कळतंय का तनिषा? परत परत तोच विषय काढायचा असतो तुला, म्हणून मला तुझ्यासोबत कारमधनं यायचं नव्हतं. सारखं सारखं तेच डिस्कशन करून काय मिळणार आहे आपल्याला? आपल्यालाच त्रास होणार आहे त्या सगळ्याचा. तनिषा हे बघ माझं ऐक, आपल्याला ना यातून एक काहीतरी सॉल्युशन काढावं लागणार आहे. एक वाईट स्वप्न समजून विसरून जाऊया ना आपण ते सगळं. इंद्रा, हे सगळं तू कसं काय बोलू शकतोस? बोलू शकतो मी, का नाही बोलू शकत? तेच डिस्कस करत बसलो तर तुलाही त्रास होणार आहे, मलाही त्रास होणार आहे. आणि अशा गोष्टीने होत असतात तनिषा. ते काही धरून बसायचं नसतं, आपण विसरून जायचं असतं. यातच आपला फायदा आहे. लेट गो करण्यासारखी साधी गोष्ट नाहीये ही इंद्रा. मी माझं सर्वस्व दिलंय तुला. तुझ्यासाठी असेल ते सगळं, माझ्यासाठी दॅट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. नॉर्मल माणूस जसा एका ऍक्सिडेंट मधनं सावरतो ना, तसंच आपल्याला या सगळ्यातून सावरायचं आहे, एवढंच. काय बोलतोस तू? ऐक ना, आता नको डिस्कस करूया आपण हे सगळं, ओके? उद्याच्या मीटिंगचं काय? येणार आहेस तू उद्या? येणार आहे. दुसरीकडे कुठे जाणार आहे? येणार आहे. चल निघूया आपण. तनिषा, ओके, आय एम सॉरी. आपण नंतर डिस्कस करूया हे सगळं, ओके? चल निघूया आता, उशीर होता आपल्याला. इंदिरा सरांची गाडी हे तर कोणी आणली? राणी गेल्यावर तुला करमणार नाही, हो ना? राणी आपला भाव आहे आणि आपल्या भावाच्या सुखातच आपलं खरं सुख आहे. Seems you guys are good friends, huh? Ouch! काय झालं? Ouch! अगं काय झालं? काहीतरी चावतंय मला इथे हात ब्लेझर मध्ये. तर ठीक होतं सगळं. अरे बघ ना एकदा काय ते. ओके ओके ठीक आहे. काही दिसत नाहीये. आतमध्ये असेल, चेक कर ना नीट. खूप दुखतंय. ओके 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 बघतो. कुठे? इथे आतमध्ये. नाही दिसत आहे मला काही. प्लीज नीट चेक कर. थांब जरा. नीट चेक कर ना इंद्रा. हो बघतोय यार, मला दिसत नाही काय, तर मी काय करू? ओके ठीक आहे. निघूया.
एक नंबर दिसतेस राणी. आता तुला बघायला इंद्रजीत इथं पाहिजे होते. मी कशी तयार झाली आहे हे बघायला व्हिडिओ कॉल केला असेल, पण आता मी पण त्यांची गंमतच घेते. हाय, मिसेस महाडिक आहेत का? अरे हो आहेत ना, बोला काय काम आहे? ह्याला काय अर्थ आहे? मी ज्या कामासाठी फोन केलाय ते तर होतच नाहीये. म्हणजे नाही त्याचं काय आहे, मी एका गोड व्यक्तीला कॉल केलाय आणि माझी अशी इच्छा झाली अचानक त्याला पाहण्याची, म्हणून मी व्हिडिओ कॉल केला होता. पण व्हिडिओ कॉलवर तो व्यक्ती मला दिसतच नाहीये. ते काय आहे, गोड व्यक्ती व्हिडिओ कॉलवर दिसणार नाही. तिला बघण्यासाठी तुम्हाला घरी यावं लागेल. म्हणजे लगेच निघू का आता? हो मग जेवढ्या लवकर याल तेवढं बरं होईल. नाही नाही, माझी पण इच्छा खूप आहे त्या गोड व्यक्तीला समोरून पाहण्याची, पण इथे वर्कलोड खूप जास्त आहे ना, त्यामुळे शक्य नाही होणार. अशी एक ऑनलाईन झलक मिळाली असती ना मला त्या व्यक्तीची तर खूप बरं वाटलं असतं मला. नाही नाही, तुम्हाला त्या गोड व्यक्तीला भेटायचं असेल तर तुम्हाला घरीच यावं लागेल. कदाचित ती गोड व्यक्ती सुद्धा तुमचीच वाट बघत असेल. नाही कसं आहे बघा, तुम्ही म्हणताय ते एक्झॅक्टली सगळं बरोबर आहे, बट तुम्ही तुमचा हात थोडासा कॅमेरावरून साईड केला असता ना तर माझं काम झालं असतं. बघा ना, थोडा ऍडजस्ट होत असेल तर. हे बघा, उगाच मनवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला खरंच भेटायचं असेल तर घरी या. ही राणी इंद्राला घरी बोलवतीये, गोड बोलून त्याला घोळात घ्यायचा प्रयत्न करते. राणी तू कितीही गोड बोललीस ना तरी मी इंद्राला अजिबात घरी येऊ देणार नाही. ओके ठीक आहे, आता तुम्ही बोलताय तर आमच्याकडे काही पर्यायच नाहीये. ठरलं तर मग मी आमचं इथलं सगळं काम सोडून तुम्हाला भेटण्यासाठी येतो लगेच. हो नक्की मिळेल. मी तुमची वाट बघते. वहिनी तयारी तर सगळी छान झाली आहे. बाई खेळाला सुरुवात झाली, सगळ्या बायकाही जमल्यात. ही राणी कुठे राहिली अजून? एक काम करते, तिचं आवडलं की नाही बघून येते. तू थांब, मी बघून येते. बरं ठीक आहे. हे बघ, आली आपल्या घरची लक्ष्मी. आपली हुकुमाची राणी.
माहिती आहे सगळं तुम्ही मुद्दाम केलंय. हो मॅडम ऐका तरी अहो असं काही बोलू नकोस. मला माहितीये तुम्ही हे मुद्दाम केलंय. माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही. तुमच्या इंद्रा सरांना जर हे समजलं ना तर वाट लावतील ते तुमची वाट. तनिषा तनिषा एक 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 मिनिट, काय झालं एक्झॅक्टली? इंद्र बरं झालं तू आलास. यू वॉन्ट बिलीव्ह व्हॉट हॅपेंड. या सगळ्यांनी मला मारायचा प्रयत्न केलाय. काय? होय. मला माहित नाही काय वाकडं केलंय मी या सगळ्यांचं. बट दीज पीपल ट्राय टू किल मी. तनिषा ऐक ऐक हे बघ ऐक, मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला असेल. तू गैरसमज? खात्री आहे माझी इंद्रा, खात्री आहे. या सगळ्यांनी मुद्दाम केलंय हे. माझा जीव घ्यायचा होता या सगळ्यांना. काय बोलतेस तू हे? बरोबर बोलते. माझं काम होतं म्हणून मी या सगळ्यांशी बोलायला गेले. सांगितलं होतं मशीन्स बंद करा, पण ऐकलं नाही माझं. ऐकून न ऐकल्यासारखं केलं. अरे जवळ होते मी मशीन्सच्या. मला जर काही झालं असतं, अंगावर काही उडलं असतं माझ्या, तर कोण घेणार होतं माझी जबाबदारी? मुद्दाम केलंय हे सगळं, मुद्दाम केलंय या सगळ्यांनी. माझी वाट लावायची होती, जीव घ्यायचा होता ना माझा. तुला कळतंय या सगळ्याचा अर्थ काय? माझा जीव घ्यायचा होता, मारून टाकायचं होतं या सगळ्यांना मला. अहो नाही सर, मॅडमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्या समजतात तसं काही नाहीये बघा. अहो सगळ्या मशीन चालू होत्या. मॅडम काय बोलतात ते सुद्धा कळत नव्हतं आणि उगाच त्यांनी गैरसमज करून घेतलाय आणि इथं बोलवून घेतलंय आम्हाला. आणि आता नको त्या पद्धतीने आमच्याशी बोलतायत. Shut up, you liar! खोटं बोलू नकोस. मी हात वारे करत होते, इशारे करत होते मशीन थांबवा म्हणून. हे बघा मॅडम, सगळे कामगार तुम्ही सांगायच्या आधीच तुम्हाला सांगत होते बाजूला उभे राहा म्हणून. अहो सर, जॉब ऑलरेडी सोडलेला. मशीन अचानक बंद केली असती तर सगळी बॅच फुकट गेली असती. म्हणून सगळे कामगार त्यांना म्हणले की तुम्ही इकडे येऊ नका, तर त्यांना वाटलं सगळे अपमान करतात. अहो मॅडम, सगळे तुमच्या काळजीपोटीच सांगत होते. काळजी माय फुट. तुला काय वाटलं मी लहान मुलगी आहे? तू जे काय बोलतो त्याच्यावर विश्वास ठेवायला किंवा ऐकून घ्यायला? मला माहिती आहे तुम्ही हे सगळं का केलंय. मी तुमच्यासोबत प्रोफेशनल वागते, कामाशी काम ठेवते, स्ट्रिक्ट राहते तुमच्यासोबत म्हणून केलं नाही सगळं. हो मॅडम, आम्ही सगळे प्रामाणिकपणे आमची बाजू मांडायचा प्रयत्न करतोय. आता तुमचा गैरसमज होते त्याला आम्ही काय नाही करू शकत. ए गोट्या, माझ्याशी असं बोलायचं नाही. हा, तू राणीचा मित्र आहेस म्हणून माझ्या मनात तुझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असेल असं जर तुला वाटत असेल ना, तर तो गैरसमज तुझ्या मनातून काढून टाकायचा. काय, मी मालकीणे या कंपनीची आणि तू नोकर आहेस हे विसरू नकोस. त्यामुळे स्वतः मालक असल्यासारखं माझ्याशी बोलायचं नाही. तनिषा, माझं हे सगळं डिस्कशन आता इथे नको. आपण नंतर या विषयावर बोलूया. ए, you don't stop me, huh? I have invested 15 crores in this company. So let me remind you, I am just not an investor, more than that. Don't you think? हे बघा इंद्रा सर, तुम्हाला चांगलंच माहित आहे आम्ही नेहमी कंपनीच्या भल्याचाच विचार करतो. आम्ही कधीही चुकीचं वागलो नाही आणि कधीही वागणार नाही. इनफ. मला आता या विषयावर काहीही चर्चा नकोय.
तुम्ही सगळे आपापल्या कामाला लागा. सर गोट्या, मी काय म्हटलं, मला चर्चा नकोय. आजचा दिवस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. थोडं त्याचं तरी भान ठेवा. सर ऍक्च्युली थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे, त्यामुळे आपण मीटिंगला सुरुवात नो नो मिस्टर इंद्रजित, हवं तर तुम्ही वेळ घ्या. मला वाटतं ही मीटिंग आपण पोस्टपोन करूयात. नंतरच ऑर्डरचं बघूयात. बाय. आपण सर झालं तुमचं समाधान? तुमच्यामुळे 2 करोडचा लॉस झालाय कंपनीला. कोण देणार ते पैसे? काय म्हणत होता तुम्ही? आम्ही कंपनीच्या चांगल्याचाच विचार करतो, हा असा विचार करता तुम्ही? तुमच्या या फालतूगिरीमुळे बेकेला लागेल कंपनी. कसे देणार आहात तुम्ही माझे 15 करोड? खिशात देणार आहात का तुमच्या? काय माहित कुठून अक्कल आली मला आणि इथे आले मी तुमच्या करायला. अरे पण या सगळ्याला कळाल नको. शांत हो, प्लीज शांत हो.